नमस्कार. महाराष्ट्र आपल्या ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. गोंधळलात? नका गोंधळू. हो, आपल्या ब्लॉगचे नाव होते शेळके फॅमिली ब्लॉग्स, पण आपण ते परिवर्तन करून महाराष्ट्र आपला ब्लॉग्स असे करत आहोत. प्रथमतः तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार. तुमच्या या प्रेमामुळेच आमच्या चॅनलचे यश आणि तुमच्या प्रेमामुळेच असेच यश आम्हाला मिळणार आहे याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. असेच गप्पा मारता मारता सहज विषय निघाला, आपणही यूट्यूब चॅनल सुरू करायचे का? आणि याच्यातूनच सुरुवात झाली शेळके फॅमिली ब्लॉगची. प्रथमतः आमचा पहिला व्हिडिओ आहे तुळजाभवानी मातेचा आणि अशीच सुरुवात आमच्या ब्लॉग्सला झाली. हो, बरोबर आहे. आम्ही जेव्हा चॅनलला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला कोणताही प्रोफेशनल कोर्स नव्हता, एडिटिंगचा कुठला अनुभव नव्हता, मोबाईल आणि शूट करायचा कुठला अनुभव नव्हता, कसं हँडलिंग करायचं, काय करायचं. थोडं एक एक गोष्ट टप्प्याटप्प्याने शिकत गेलो आणि आज आम्ही पुढचा प्रवास तुम्हाला जसं हवं आहे तसं व्हिडिओज, तुम्हाला हवं आहे तशी क्रिएटिव्हिटी आम्ही आणत आज जवळजवळ आपण म्हणजे आपला हा परिवार 700च्या अधिक संख्येने आम्हाला तुम्ही आमच्याशी जोडलात, कनेक्ट झालात, त्याबद्दल आपले सर्वांच्या मनापासून आम्ही आभारी आहोत. तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला खरंच अनेक ब्लॉग्स नवीन ब्लॉग्स करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातूनच आम्ही उभारी घेऊन नवीन ब्लॉग्स करत असतो. शेळके फॅमिली हे आपले कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सगळेच प्रकारचे म्हणजे आपण व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असाल आणि तुमच्या छानसे असे कमेंट्सही आम्हाला मिळतात. आजपासून आपले शेळके फॅमिली ब्लॉग्स ज्याला तुम्ही भरभरून प्रेम देत राहणार आहात याचे नाव आपण बदलत आहोत आणि त्याचेच नाव महाराष्ट्र आपला असे करणार आहोत. याचे सविस्तर कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आज ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ शूटिंगला जातो किंवा कोणत्या इव्हेंटला जातो किंवा असं कुठे जातो तर काही लोकांचं त्याच्यात मला तुझे सहभाग होतं किंवा त्यांचं म्हणणं होतं की शेळके फॅमिली ब्लॉग्स हे तुमच्या यूट्यूबचं नाव आहे. मग ते थोडंसं विचारात पडायचे, म्हणजे फॅमिली म्हणलं तर फॅमिली ड्रामा झाला, फॅमिलीसाठी काय, मग आपल्या घरातलं काय आपण ब्लॉग बनवतो का, त्यांना असं विषय झाला. ते मग जसं मी काही स्थळं काही ठिकाणी जिथे जातो तर तिथे तो प्रॉब्लेम यायला लागला. लोकांचा थोड्याशा कमेंट्स आल्या की वेगळ्या काहीतरी नाव पाहिजे होता, तुम्ही वेगळ्या काहीतरी नाव ठेवायला पाहता, नाही वेगळं नाव सुचवायला पाहिजे. तर मग एक दिवस तर बसता विचार केला आणि 1-2 दिवसापूर्वी हा विचार झाला आमचा की ठीक आहे, आपण थोडंसं नाव सर्च करूया. त्यातून हा नावाचा विचार केला आणि नाव ठेवला आपण महाराष्ट्र आपला ब्लॉग्स. म्हणजे याच्यानंतरचा जो व्हिडिओज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरात पोचायचं आहे. खूप मेहनत करायचे, खूप काम करायचे, तुम्हाला नवीन व्हिडिओज दाखवायचे, नवीन स्थळं दाखवायचे, नवीन इव्हेंट्स काय असतील त्याची तुम्हाला माहिती तुमच्यावर पोचवायची आहे. कारण कसं झालं, आजपर्यंत तुम्ही जो प्रेम दिला, आजपर्यंत तुमचा सहभाग आहे, तुमच्या कमेंट्स आहेत आणि लाईक्स आहेत, त्यामुळे मन भरून येतं. काही गोष्टीमध्ये आमच्याकडून राहिल्या होत्या त्या तुम्हाला आता ती उणीव भासवणार नाही. आम्ही त्यात बदल घडू. आपण लोगो बदलला, पहिला लोगो साधा लोगो होता, आता लोगो बदलला, बॅनर्स चेंज केले, एक ना अनेक गोष्टी दिवसांदिवस अपग्रेड होत गेला. कारण का तर आता आपल्याला त्या यूट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी समजायला लागल्या की ही गोष्ट इथे पाहिजे होती, ही गोष्ट इथे असं करायला पाहिजे. तर असा एक अनुभव मिळत आज आपण हा पुढचा प्रवास करतोय आणि अजून खूप प्रवास आपल्याला करायचा आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या घराघरात पोचायचे. कधी मला वाटतं की आपण मध्ये थांबण्याचं कारण आहे की काही गोष्टी काही लोकांच्या कमेंट्स होत्या त्या पटत नव्हत्या, म्हणून आज हा निर्णय घेतोय. आजपासून आपल्या चॅनलचं नाव असेल शेळके फॅमिली ब्लॉग्स वरून महाराष्ट्र आपला ब्लॉग्स.
आपण आधी आमचे व्हिडिओ पाहिलेले आहात. शेळके फॅमिली ब्लॉग्समध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जसं प्रवास आहे, गणेश उत्सव आहे, रक्षाबंधन आहे किंवा लग्न समारंभ आहे, बारसा आहे, म्हणजे अनेक ठिकाणांचे ब्लॉग्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तुम्ही पाहिले असेल आमच्या ब्लॉगमध्ये. आणि यातूनच आम्हाला काही मार्गदर्शन मिळाले की हे फॅमिली ब्लॉग्स नसून तुमचं हे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आहेत. म्हणूनच तिथूनच आमची थोडीशी विचार बदलले की आम्ही शेळके फॅमिली ब्लॉग्सवरून आपल्या ब्लॉगचे नाव ठेवले आहे महाराष्ट्र आपला ब्लॉग्स. आणि याला तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद द्याल, छानशा अशा कमेंट्स द्याल आणि जे आम्ही नाव सुचवले आहे ते योग्यच आहे असे आम्हालाही वाटते आणि तुमचे प्रेम आम्हाला असेच मिळत राहील ही तर आमची म्हणजे इच्छाच आहे आणि तुम्ही तसे करणारच आमच्यावरती प्रेम ही खात्रीही आहे. आपल्या सर्वांचं ह्या नवीन चॅनलचं नाव कसं वाटतंय, काय वाटतंय, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमची वाट पाहतोय, कारण तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगाल तुम्हाला कसं वाटतंय आपल्या चॅनलचं नाव महाराष्ट्र आपला ब्लॉग्स हा प्रवास. आणि खरंच तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार. मनापासून आभार आम्ही मानतोय. आपल्या चॅनलचे नवीन नाव महाराष्ट्र आपला ब्लॉग्स. महाराष्ट्र आपला ब्लॉग्स.